आपल्या भगिनीशी संवाद साधत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राजमाता जिजाऊना वंदन. आणि पिठलं भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गण गणात बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार. बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळलाय. या उत्साहाचा आनंदाचा महासागर तोच आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला तिघांनाही येताना दिसला. आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपल्या दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, व्यासपीठावरील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या विभागाचे लोकप्रिय आणि ज्यांनी 18 ते 20 महापुरुषांचे आज पुतळे उभारले ते लोकप्रिय आमदार संजय गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ. मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संत गाडगे महाराज असे अनेक थोर महापुरुषांचे पुतळे होते. आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची, बहिणींची, सगळ्यांची होती. संजयला म्हणालो, अरे बाबा, तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे? तर म्हणाला, हे तिकडे अगदी मंडप गच्च फुल भरलाय, बहिणींना देखील बसायला जागा उरली नाही, सगळा मंडप आणि महासागर उसळलाय. आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय. आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार, मनापासून आपल्याला धन्यवाद. मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहेत तिथे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरं होईल. आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय, आनंद झालाय. कारण या प्रतिसाद जो आहे आपला, तुमच्या चेहऱ्यावरचं, तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं राखी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल, यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले, काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले. आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत, शिंगणे साहेब पण आहेत, मगाशी त्यांचं नाव राहून गेलं. आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात, वडपल्ली का काहीतरी नाव आहे त्याचं, तो कोर्टात गेला. आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार,
काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं. काही लोक म्हणतात 1,500 तुम्ही काय महिलांना खरेदी करणार आहात, विकत घेणार आहात, लाच देणार आहात, काही बोलायला लागले. माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाही तरी मनाची भाजली पाहिजे होती. खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, ही फक्त निवडणुकीपुरते चुनाव जुमला आहे. परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खटखटाकट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली. परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे. आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत. जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही. आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली. आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले? तेच काँग्रेसचाच माणूस. कालही कोणीतरी म्हणालं योजना बंद होईल, तेही काँग्रेसचे लोक, महाविकास आघाडीचे लोक. काँग्रेसने गेल्या 60 वर्षात देशाचं वाटोळं केलं. त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार? आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार? आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो, अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं? कायमचं बंद करा त्यांचं खातं. आणि म्हणून जे लोक ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. खरं म्हणजे कालच कोणीतरी म्हणालं की या योजनेचा काय फायदा काय होणार नाही, जनतेवर माझ्या बहिणींवर महिलांवर काय परिणाम होणार नाही. परंतु मी त्यांना सांगतो, एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही. राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे. आणि म्हणून या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील. याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500वर थांबणार नाही. तुम्ही ताकद दिली तर 1,500ची, कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही. या योजनेच्या बद्दल जे गैरसमज पसरवतात माझ्या बहिणींमध्ये भावांमध्ये, त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे. योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे ते.
आणि म्हणून 1500 वर आम्ही थांबणार नाही. आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे 1500चे 2000 होतील. तुम्ही आणखी बळ दिलं 2000चे 2500 होतील. तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद 3000 होतील. आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो. कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. महिन्याची काटकसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे, माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे. आणि हे 1500 रुपये जे दिलेत ते लोक म्हणतात हे 1500 रुपये काय होणार याच्यानी? काही होणार नाही. 1500 एवढी मोठी रक्कम नाही, पण 1500 सर्वसामान्यासाठी छोटी रक्कम देखील नाही. आणि म्हणून 1500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36,000 रुपये. सासूबाई असल्या तर त्यांचे 18,000 रुपये, 54,000 रुपये वर्षाचे. त्या 3 गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे 2400 रुपये. त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6,000 केंद्राचे 6,000 आपले असे 12,000 रुपये वर्षाचे आपण देतो. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय. आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल. कारण एका मुलीने शिक्षण घेता आलं नाही, आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण 100% फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही. आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000. 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आहे. लेक लाडकी लखपती. आणि म्हणून एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये, त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला आत्मनिर्भर करा, हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील. आणि म्हणून आम्हाला 1,500 थांबायचं नाही. महिला बचत गट, त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. आणि म्हणून आता 3,000 रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले, दादानी मगाशी सांगितलं की 3,000चे 20,000 केले. गणपतीमध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती. तिने 1,500 रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली. ती म्हणाले की